हाय मैत्रिणींनो, नमस्ते. तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण इथं वन पीसची कटिंग करून पाहणार आहोत. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर पहिलं सबस्क्राईब करा, मग नंतर चला आपण आता कटिंग बघूया. तर इथं आता माप टाकून घ्यायचे आहे समोर पार्टसाठी. तर इथं मी गळ्यासाठी ना 2.5 घेतलेला आहे आणि शोल्डर इथं मी 4चं घेतलेला आहे आणि गळ्यासाठी इथं मी 6 मार्किंग केलेलं आहे आणि इथं मोंडा मी 7चा घेतलेला आहे, कारण हा 34 साईजचा वन पीस आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार माप टाकू शकता, कमी जास्त. तर इथं मोंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथं गळ्याचा शेप द्यायचा आहे, तर मग तुम्ही गोली करू शकता. तर इथं मला थोडा पानगळ्याचा शेप द्यायचा आहे. तर इथं मी पानगळ्याचा शेप दिलेला आहे. नंतर मग इथं मोंड्याचं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता हे दुई पार्ट वेगळे करायचे आहे आणि मग नंतर गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे. तर हा समोरचा पार्टचा आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. तर समोरचा गळा कट करून झाला आहे. आता आपल्याला पाठीमागच्या साईडचा गळा कट करून घ्यायचा आहे. तर इथं पण मी 2.5 इंचचं माप टाकलेलं आहे आणि शोल्डर पण 4चं घेतलेलं आहे. नंतर आपल्याला इथं नंतर गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर पाठीमागचा मी गोलच शेप दिलेला आहे. नंतर गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे. तर इथं दुही पार्टची कटिंग करून झाली आणि समोरच्या गळ्यासाठी आपल्याला एक पट्टी जोडून घ्यायची आहे. तर आपण जसा गळा कट केला आहे त्याच्या दुसऱ्या कपड्यावर टाकून आपल्याला तो गळा कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा कपडा घेऊन बघू शकता, एक पट्टी काढली मी. नंतर मग त्याला जोडायला नंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर इथं मी बाहीचं ना 10 इंचाची घ्यायची आहे, पण मी इथं 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण टिपामध्ये पण जातं. तर इथं मी 11.5ची घेतलेली आहे. नंतर इथं 2.5 वर माप घेऊन आपल्याला मोंड्याचा शेप द्यायचा आहे. तर इथं 7 मार्किंग केलेलं आहे. सातवं मार्किंग करून आपल्याला बाहीचा स्लिप देऊन घ्यायचा आहे. नंतर एक कट करून घ्यायचं.
तर इथं बाही कट करून झालेले आहे. आता आपल्याला बॅक साईडचं आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. हा सर्व टाकले मी उलटं करून घ्यायचं नंतर. तर आता याच्यावर दाबटीप घ्यायची आहे. नंतर समोरच्या पार्टीची आपल्याला अशी पट्टी जोडून घ्यायची आहे. नंतर आपल्याला अस्तरचं टाकून परत त्याच्यावर एक टीप घ्यायची आहे आणि नंतर पलटून घ्यायचं आहे. नंतर एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कटिंग झाल्यावर आपल्याला त्याच्यावर एक दाब टीप घ्यायची आहे. नंतर आपल्याला घेरसाठी इलास्टिक जोडून घ्यायचं आहे. तरी तुम्ही कंबरला इलास्टिक टाकलेला आहे. तुम्ही अशा चुन्या पण टाकू शकता. नंतर आपल्याला वरच्या पार्टला घेरचं जोडून पाहायचं आहे. नंतर शोल्डर जोडून घ्यायचं. तर इथे शोल्डर जोडून घेतलेला आहे. नंतर आपल्याला इथं बाहीसाठी ना मी इथं फुगाबाई केलेली आहे. त्यासाठी मी इथं चुन्या टाकलेल्या आहेत वरच्या साईडनी आणि खाली इलास्टिक लावणार आहे. कारण चुन्या टाकल्यावर थोडी बाई फुगते आणि खूप सुंदर दिसते. तर समोर इथं टीप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यात इलास्टिक जोडून घ्यायचं आहे. नंतर इथं आपल्याला टीप मारायसाठी इथं माप मोजून घ्यायचं आहे फिटिंगसाठी.
तर आपण समोरचा पार्ट फिट करणार आहोत अगोदर, मग नंतर घेर जोडून घेणार आहोत खालचा. तर अगोदर मी इथं बॉडीचा पार्ट अगोदर मी फिटिंग करून घेतलेला आहे. दोन्ही साईडनी फिटिंग करून घ्यायचं आहे. नंतर इथं आपल्याला घेरचं इथं चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. तरी तुम्ही जास्त नाही, पण दोऱ्याने ओढून असं बारीक बारीक चुन्या टाकून घेतल्या ना, जेणेकरून खूप सुंदर दिसतात. हा नंतर वरच्या पार्टवर हे टाकून पाहायचं आहे की व्यवस्थित होत आहे का. तर इथं दोन्ही पार्ट मी जुळून पाहिलेले आहेत. पाठीमागचा आणि समोरचा भाग इथं जोडून घेतलेला आहे. जो एक्स्ट्रा कपडा राहतोय तो कट करून घ्यायचा आहे आणि त्याची पण फिटिंग करून घ्यायची आहे. नंतर इथं घेर जोडून घ्यायचा आहे वरच्या पार्टला. तर इथं व्यवस्थित धरून टीप मारून घ्यायची आहे.